विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। आपल्याबरोबर आमदार भास्कर जाधव आहेत। लोकशाहीमध्ये स्वागत करतो साहेब, स्वागत आहे तुमचं। काय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। काय सांगाल, मतदान करताय, 9वी आहे। असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः ही 9वी निवडणूक लढवतोय, त्यामुळं माझ्याकरता मी 9 वेळा मतदान करतोय असा त्याचा अर्थ होतो। परंतु यापूर्वी देखील अनेकांकरता फार काही चुकत नसेल तर मला वाटतं मी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये 50 वेळा मतदान केलं असेल। कधी ग्रामपंचायत असेल, कधी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल। माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा कधी मला मतदानाचा हक्क मिळाला त्यावेळेपासून आज तागायत मी मतदान चुकलेलो नाही। कारण अनेक दानं आपल्याकडे असतात, परंतु मतदान लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं पवित्र दान जर कुठलं असेल तर ते मतदान हे पवित्र दान आहे। आणि म्हणून ते पवित्र दान करणं म्हणजेच देशाला एक प्रकारचं समृद्ध करणं, लोकशाही बळकट करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि संविधान हे संविधानसुद्धा त्या निमित्तानं मजबूत करणं। आणि म्हणून जेव्हा कधी मला मतदानाचा हक्क मिळाला त्या दिवसापासून आज तागायत मी हे पवित्र दान कधी चुकलो नाही। मी पहिल्या दिवशी म्हणालो की मी 50,000 मतांच्या मताधिक्यानं निवडून येईन। हे केवळ हेडलाईन मिळवण्याकरता नाही, तर परवांच्या सभेचा तुम्ही उल्लेख केलात गुहागरच्या, आता ते मतदान किमान 55,000 ते 60,000 मताचं मताधिक्य होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो। दिवसागणिक ते आकडे माझे तंतोतंत खरे ठरतील इतकी मजबूती महाराष्ट्रानं आमच्या पाठीशी उभी केलेली आहे। हे होते आमदार भास्कर जाधव। कॅमेरामॅन सायशिक निसार शेख, लोकशाही न्यूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।